कर्जमाफी शेतकऱ्यांना आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र। असे व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। राज्य सरकारने जाहीर केलेल्या 2 लाख रुपयापर्यंतच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी शासनाने प्रसिद्ध केली आहे। या पहिल्या यादीत प्रायोगिक तत्त्वावर पंढरपूर तालुक्यातील 21 शेतकऱ्यांचा समावेश केला असून या लाभार्थ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या शुक्रवारी कर्जमाफीचे प्रमाणपत्र वितरित केले जाणार आहे। कर्जमाफीच्या उर्वरित याद्या उद्यापासून प्राप्त होणार आहेत। पहिल्या यादीमध्ये पंढरपूर तालुक्यातील तावशी, सिद्धेवाडी, गोपाळपूर आणि खर्डी या 4 गावामधील शेतकऱ्यांचा समावेश आहे। यामध्ये तावशी गावातील सर्वाधिक 9, सिद्धेवाडीतील 7, गोपाळपूरमधील 3 आणि खर्डीतील 2 शेतकऱ्यांचा कर्जमाफीत समावेश आहे। हे शेतकरी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विविध कार्यकारी सोसायट्यांचे सभासद आहेत। जिल्ह्यातील 7,694 शेतकरी पात्र। जिल्ह्यातील एकूण 11 तालुक्यामध्ये 23,323 थकबाकीदार सभासद आहेत। यापैकी नव्या निकषानुसार जवळपास 7,694 शेतकरी या कर्जमाफी योजनेसाठी पात्र ठरले आहेत। त्यांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे। आधार प्रमाणीकरण अनिवार्य। कर्जमुक्ती योजनेचा लाभ प्रत्यक्ष मिळवण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे। सुलभ आणि त्वरित आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र किंवा बँकेच्या शाखेत संपर्क साधावा। प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतःचे आधार कार्ड, कर्ज खात्याचे आणि बचत खात्याचे पासबुक तसेच यादीत नावापुढे नमूद केलेला विशिष्ट क्रमांक सोबत नेणे बंधनकारक करण्यात आले आहे। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील।